नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. धारावीत 15 वर्षीय मुलीला ड्रग्ज देऊन अत्याचार. एकटीला गाठून नराधमाने केला अत्याचार. मुंबईच्या धारावी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं एमडी ड्रग्ज देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी धारावी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत 20 वर्षीय नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. केसाची क्लिप आणायला गेली आणि घात झाला. या प्रकरणी धारावी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत 20 वर्षीय नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. केसाची क्लिप आणायला गेली आणि घात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पीडित 15 वर्षीय तरुणी ही घरातून केसांना लावणारी क्लिप आणण्यासाठी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र बराच वेळ झाला तरी पण ती घरात परतली नव्हती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी परिसरात तिचा शोधाशोध सुरू केली, पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. रात्री 11 वाजता नशेत घरी परतली तरुणी. रात्री सुमारे 11च्या सुमारास ही मुलगी ड्रगच्या नशेत कशीबशी घरी परतली. तिची अशी अवस्था पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. जेव्हा तिला बोलतं करण्यात आलं तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार कुटुंबियांना सांगितला. पीडितीने दिलेल्या माहितीनुसार सुजल तांडेलकर नावाच्या 20 वर्षीय तरुणाने तिला गाठले. त्याने तिला जबरदस्तीनं एमडी हे अंमली पदार्थ सेवन करण्यास भाग पाडलं. ड्रग्सच्या नशेमुळे तरुणीची शुद्ध हरपल्यानंतर आरोपी सुजलने या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. पीडित अल्पवयीन मुलगी ही आधीपासूनच अंमली पदार्थाचं सेवन करत असल्याची माहिती उघड झाली. धारावी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी सुजल तांडेलकर वय वर्ष 20 याच्या विरुद्ध पोक्सो कायदा आणि बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का, तसेच धारावीत ड्रग्ज पुरवणारे रॅकेट कोणते आहे याचा अधिक तपास धारावी पोलीस करत आहेत.